नमस्कार मित्रांनो. तर आता आम्ही जातोय मंदिरामध्ये. काय घेते त्रिशू? तेव्हा ती वेफर मागते ती. तर आता आम्हाला मंदिरामध्ये जायचं आहे. तर तुम्हाला ते मंदिर पण दाखवतो मी. आता तिथं काय ते केळीचं पानं वगैरे लागणार आहेत. हे बघा, हे ताई केळीचं पानं घेऊन आली. ती माझी मोठी बहीण आहे मित्रांनो. ते केळीचं पानं म्हणजे तिथं ते नैवेद्य ठेवण्यासाठी ते डाळ भात वगैरे ते घेतलंय गायत्रीने गायत्री ठेवण्यासाठी. तर हे बघा, आता आम्ही या गल्लीतनं जातोय. म्हणजे आपलं कसं आहे, मुंबईमध्ये आपल्या छोट्या छोट्या गल्ली आहेत. हे आमच्या चॉलमधनं बाहेर निघालं की अशी गल्ली आहे. तर आता आम्ही डायरेक्ट मंदिराकडे चाललो. तर तुम्हाला ते हरभादेवी मातेचं मंदिर दाखवतो. हे बघा, सुंदर असं वातावरण आहे. नाही, सकाळी आता पाऊस नव्हता तर गायत्रीला म्हटलं चल मंदिरामध्ये जाऊन येऊया. तर गायत्री सांगत होती संध्याकाळी जाऊया म्हणून. म्हटलं संध्याकाळी काय नको, आत्ताच जाऊया म्हटलं. हे बघा, सुंदर असं वातावरण आहे. म्हणजे जर तुम्हाला या मंदिरामध्ये जर यायचं असेल ना, तर तुम्ही डायरेक्ट म्हणजे बोरोली मालाडवरनं पण येऊ शकतात किंवा अंधेरीवरनं पण येऊ शकतात. तर हे बघा, या हरभादेवी मातेचं मंदिर बघून घ्या तुम्ही. खूप सुंदर असं मंदिर आहे. आणि इथं बऱ्याच पिक्चरच्या शूटिंग पण झाल्या तर मित्रांनो. खूप म्हणजे खूप साऱ्या पिक्चरांचे शूटिंग झाले तिथं. मराठी पिक्चरपासून तर हिंदी पिक्चरपासून. म्हणजे मी आता सांगू शकत नाही कुठले कुठले पिक्चरचे झालेत, पण खूप सारे झालेत. कारण की मी तर शूटिंग असताना पण बघितले आहेत आणि या मंदिराला मी बऱ्याच पिक्चरांमध्ये बघितलं आहे. तर तुम्हाला जर हे मंदिर दिसलं ना, तर हा दृश्य हा थांब देतो. तर हे बघा, खूप छान असं मंदिर आहे. तेव्हा आता गायत्री ते तिथं मंदिरामध्ये चालले. तर मी तुम्हाला बाहेरचं वातावरण दाखवतो. हे बघा, हे असं आपलं मुंबई. या मंदिर म्हणजे डोंगरावरती आहे मंदिर. या डोंगरावर असं अर्ध मुंबई दिसतं. अर्ध म्हणजे जिथं आपण राहतो, वर्सोवा मंगळ वगैरे ते तुम्हाला सर्व दिसणार. अशा मोठमोठ्या बिल्डिंगा वगैरे आहेत. हे बघा, श्री हरभादेवी ग्रामदेवी मंदिर मड. अरे खूप सुंदर असं वातावरण आहे. तेव्हा तुम्हाला तर पूर्ण चांगला परिसर दिसतो जी. चला तर आपण मंदिरामध्ये जाऊया आता. ते आतमध्ये पण दाखवतो तुम्हाला. खूप म्हणजे खूप असं शांतता वाटते एकदम. देवीचं दर्शन घेऊन घ्या सर्वांनी. त्रिशू म्हणजे मित्रांनो, तिथं आतमध्ये फोटो घेणं अलाउड नाही. त्याच्यासाठी मला कॅमेरा बंद करायला लागला. मग इकडे बाहेर येऊन गेलो मी. तर एवढं थंडगार वाटतं ना इथं, म्हणजे असं खूपच भारी वाटतं. तुम्ही गरमीच्या दिवसात या, नाही थंडीच्या दिवसात या, ना तर पावसाच्या दिवसात एकदम थंडगार वाटतं इथं. आणि प्रत्येक मंदिरामध्ये जा, कुठल्या पण मंदिरात जा तुम्ही, तुम्हाला असं एकदम थंडगारच वाटणार. तेव्हा आता बहिणीने पण दर्शन घेतलं तिथं. आता गायत्री पण येणार, त्रिशू पण आहे तिथं. ते नैवेद्य देत आहेत तिथं. किंवा गायत्री तिथं. तेव्हा तुम्हाला गायत्री बघा तिथं टी व्हीमध्ये पण दिसत असणार. तेव्हा CCTV कॅमेरा लावले आहेत. म्हणजे खूपच सुंदर असं मंदिर आहे. तर तुम्ही भेट देऊ शकता असं मंदिराला. तेव्हा त्रिशू तिथं खेळते. त्रिशूला काय कुठे पण खेळायला लागते त्रिशू. गायत्री आली आता बाहेर. बघा, फायनली मित्रांनो आमचं म्हणजे दर्शन घेऊन झालेलं आहे. तर ते त्रिशूळचे शूज वगैरे ते तिथं खालीच काढायचे होते, पण ही गायत्री वरती घेऊन आली इकडे. म्हणजे एकदम असं निसर्गरम्य वातावरण आहे. असं म्हणजे तुम्हाला दगदग वगैरे असं ट्रॉफिक वगैरे असं काहीच नाही. येताना पण तुम्हाला ट्रॉफिकवर काय लागणार नाही. मंदिराकडनं जर मंदिराकडे जर तुम्हाला यायचं असेल तर. मस्त जत्रा वगैरे पण भरते या मंदिराची. तर म्हणजे खूपच भारी जत्रा वगैरे भरते मित्रांनो. तर आता आम्ही या पावसाच्या दिवसात आलो. म्हणजे आमच्या कसं घरापासून जवळ जे काही एवढं लांब नाही. घरापासून एकदम जवळ आहे. म्हणजे आम्हाला किती 15 मिनटं लागतात घरापासून यायला. तर आम्ही चालतच आलो. त्रिशू, ही बघा, ही कार्टून. ती उतरते ती. म्हणजे आपलं जायला पाहिजे मंदिरातनं आठवड्यातनं म्हणा एकदा. आपण तर डेलीच जायला पाहिजे तसं काही नाही. आपण तर घरामध्ये पूजा करतोच. पण आम्ही आठवड्यातनं किंवा 15 दिवसातनं एकदा येतो या मंदिरामध्ये. सुंदर असं वातावरण आहे.